मी तर रडूबाईची जी लाट झाली त्यामुळे माझी जागा घ्यायला कोणीच नव्हतं. म्हणजे लक्षात सगळ्यांना घरून डबे घेऊन येणं आणि रुहीने त्याला डबे करून देणं त्यावेळीवर. नंतर त्यांनी मला त्यांच्या एका सिनेमासाठी विचारलं, मुका घ्या मुका. पण माझा तो जॉनरच नाही. मी दादांना नम्रपणे नकार दिला. बापरे, गावातल्या बायका मीठ मोहरीने मिरचीने मला अशा ओवाळायच्या, नमस्कार करायच्या. समजा मला काहीतरी डिवचण्याचा प्रयत्न केला तर मी फणा काढला. नमस्कार मंडळी, लोकमत फिल्मीच्या मंचावर आज आपण अशी एक कलाकार आपल्या भेटीला येणार आहे नो फिल्टरच्या माध्यमातून, जी आजही आपल्या सगळ्यांना खूप आवडते आणि माहेरच्या साडीमुळे तर ती घराघरात पोचली, अजूनही आपल्या हृदयात आहे. आणि अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अलका कुबल आपल्यासोबत आहेत. अलकाताई, नमस्कार. खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू प्रणाली. मला आधी आज आनंद एवढा झाला की तुझी माझी भेट एवढ्या वर्षांनी झाली. खरं तर कितीतरी वर्षांनी. आणि मला सांगायला आवडेल की त्यांनी मला पिक्चर मध्ये त्यांच्या कामही करायला लावलेलं, त्यामुळे मला खास आठवण येते ह्याची. पण मला जेव्हा तुमच्याशी गप्पा मारण्याचा आता हा प्रसंग आहे, तर मला अलका कुबल ज्या इतकी आजही जोरदार बॅटिंग सुरू आहे, वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे, वरच्याची कृपा. पण ही सुरुवात नेमकी कशी होती? आणि या सुरुवात होताना ना खूप पाठिंबा लागतो घरच्यांचा. मग आई बाबा असतील, बहीण भाऊ असतील, मित्रमैत्रिणी असतील. तुमचा नेमका हा प्रवास कसा सुरू झाला? ही एंट्री कशी होती? किती सुखकर होती? सुखकर म्हणजे मी एक तर टिपिकल एका मध्यमवर्गीय कुटुंबातली. म्हणजे माझी आई एक कॉर्पोरेशनच्या शाळेत शिक्षिका, वडील टाटा मिलमध्ये सुपरवायझर इलेक्ट्रिकल, म्हणजे अगदी मध्यमवर्गीय कुटुंब. त्या 4 भावंडातलं मी शेवटचं. मग आई काय करायची, 3 भावंडांची शाळा सकाळी असायची, मग माझी दुपारी असायची. मला लॉकमध्ये ठेवून जायची, कारण की त्यावेळी बाई ठेवणं वगैरे काय तिला परवडणारं नव्हतं. आणि माझे वडील खूप लवकर गेले, म्हणजे मी 15 वर्षाची असताना गेले. त्यामुळे आईच्या खांद्यावर खूप जबाबदारी होती आमच्या 4 भावंडांची. तिने आमच्यासाठी खूप केलं, मला त्याची जाणीव अजून आहे. त्यामुळे पाय जमिनीवर आहेत. मी असं म्हणेन की तिचे कष्ट आम्ही पाहिलेत. आणि जेव्हा त्या लॉकमध्ये ठेवून जायची तर मग मी त्यावेळी ऑल इंडिया रेडिओ, आपलं रेडिओवर गाणी ऐकणं, त्याच्यावर डान्स करणं, मग आपले लोकल जे कॉलनीतले सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यात भाग घेणं. म्हणजे असं करता करता मी एकदा माझे आजोबा बाबूराव मुंबरकर, म्हणजे आईचे काका, ते मला एकदा वासू नका कादंबरीचे लेखक भाऊ पाध्ये यांच्या घरी घेऊन गेले. आणि मी अगदीच म्हणजे 7.5-8 वर्षाची असेल. आणि मला म्हणाले, अलका गाणं म्हणून दाखव, गाऊन दाखव. मी आपलं गाणं गाऊन दाखवलं, मग थोडासा डान्स करून दाखवला, जे लहान मुलं आत्ता आपण बघतोच. तर त्यांनी मला विचारलं, तू नाटकात काम करशील? म्हटलं हो, करेन ना. मग त्यांनी आमचे मॅनेजर, जे नंतर खूप फेमस झाले, दादा गोडकर, इंडस्ट्रीला सगळ्यांना माहिती आहेत, तर त्यांना बोलवलं त्यांच्या घरी आणि सांगितलं, ही मुलगी बघ केवढी धीट आहे, असं काम करते वगैरे. आणि नटसम्राटमध्ये त्यावेळी ठमीची आवश्यकता होती, 8 वर्षाच्या मुलीची. कारण त्यातल्या ठमी उंच झाल्या की बदलल्या जायच्या, कारण ठमी छोटीच दिसली पाहिजे, मुलींची उंची लगेच वाढते. मी नटसम्राट या नाटकातली 3री ठमी. आणि दत्ता भटांबरोबर जवळजवळ मी 250 प्रयोग केले. म्हणजे मला संधी मिळाली. शांता जोग, दत्ता भट, कृष्णकांत दळवी, फार मोठे कलाकार, विमल जोशी, ज्या निवेदिताची आई, खूप जणे होते त्यात. आणि खूप मजा आली काम करताना. ते 250 प्रयोग करता करता संध्याछायामध्ये जी नंदिता आरस काम करायची, तिच्या एक्झाम वगैरे असल्या की मी शोज करायचे, असं ते आम्ही ॲडजस्ट करायचो. म्हणजे संध्याछाया या नाटकाचेही मी बालकलाकार म्हणून जवळजवळ 70-80 प्रयोग केले. आणि वेडा वृंदावन, म्हणजे बालकलाकार म्हणून ह्या 3 नाटकांनी माझी सुरुवात झाली. आणि व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. पहिल्या प्रयोगाचे मला आठवते, कारण माझ्या 2-3 रिहर्सल्सच घेतल्या गेल्या, कारण ओरिजिनल नाटक बसलंच होतं. आणि जेव्हा पहिला प्रयोग होता शिवाजी मंदिरला, नटसम्राट खूपच हाऊसफुल जायचा. म्हणजे लागला शो की हाऊसफुल. त्यावेळी खूपच जोरात होतं नाटक. आणि त्यावेळी मी जेव्हा स्टेजवर गेले आणि एवढ्या ऑडियन्सला पाहिले, एकदम घाबरले. आणि मी वाक्य रिपीट केलं तर मला दत्ता भट आणि भटकाकांनी मागना चिमटा काढला आणि म्हणाले, बोलत राहा. आणि मग ती माझी पहिली स्टेजवरची सुरुवात. आणि त्यानंतर सगळ्यांकडनं धडे मिळणं, सगळ्यांनी मला सांभाळलं, कारण माझ्या आईला पण नोकरीमुळे शक्य नव्हतं माझ्याबरोबर सतत राहणं. ती सुट्ट्यांमध्ये माझ्याबरोबर यायची. पण ह्या सगळ्या त्यातले कलाकार यांनी माझी खूप काळजी घेतली. म्हणजे मला अजूनही जाणीव आहे की ते
आपण म्हणतो ना, उपदेशाचे डोस पाजून चालत नाही, ते संस्कार तुमच्यावर व्हावे लागतात. तसे संस्कार माझ्यावर झाले की माझ्याबरोबर आता कोणी लहान मुलं असेल किंवा काय असेल तर मलाही ते वाटतं की आपण ते कॉपरेशन केलं पाहिजे समोरच्याला. बरोबर. तुमचा पहिला चित्रपट स्मिता पाटील यांच्यासोबत हो, होता. काय आठवणी आहेत त्याच्या? चक्र. म्हणजे मी सांगेन, मी 10वीला होते, एक्झाम व्हायची होती, मार्चमध्ये एक्झाम असते आणि शूट जानेवारीत होतं त्या वर्षीच्या. आणि मला जेव्हा विचारलं या फिल्मसाठी, सुरेन फातर्फेकर म्हणून ॲक्टर नाट्यसम्राटमध्ये होते, त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं. त्यांना 14-15 वर्षाचीच मुलगी हवी होती. मी जेव्हा गेले त्यांनी मला पाहिल्यावर परफेक्ट एजची म्हणून आधी घेतलं. अगदी 2 मिनिटाचा रोल होता. म्हणजे आत्ता लोक मला बघतात आणि कळवतात, अगं किती क्यूट वाटते एवढीशी वगैरे असं करून कळवतात. पण मला स्मिता पाटील बरोबर काम करायचं होतं. आई एवढा विरोध करत होती, नाही तुझी परीक्षा तोंडावर आली आहे, पण मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं हा आनंद एवढा होता की मी त्यांना म्हटलं की आई मी अभ्यास करेन सेटवर. आणि मग नंतर आम्ही सेटवर मी अभ्यास करायचे आणि स्मिता पाटीलचे जेव्हा जेव्हा सीन लागायचे मी तिथे समोर बसून बघत राहायचे. माझं 2 मिनिटाचं काम पण आमच्या तारखा मोठ्या कलाकारांप्रमाणे घेतलेल्या होत्या. नसीरुद्दीन शाह होते, स्मिता पाटील होत्या. म्हणजेच प्रणाली मला नवल वाटलं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 20 वर्षानंतर नसीरजींना फिल्म सिटीमध्ये मला कळलं ते शूटिंग करतायत. माझ्यात बाजूला एका रूममध्ये शूट चाललं होतं. मी म्हटलं बघूया तरी समोर जाऊन. मी 20 वर्षानंतर त्यांच्या समोर गेले आणि म्हटलं नसीरजी आपने मुझे पहचाना. तर ते असे असे बघत आले, म्हणाले इमली, चक्र की इमली. माझं नाव त्यात इमली होतं. मला नवल वाटलं. कमाल आहे. म्हणजे 20 वर्षानंतर एवढ्या एखाद्या मोठ्या कलाकाराने आपल्याला ओळख देणं. आणि स्मिता पाटील यांचं उदाहरण सांगेन की मी आणि माझी आई पॅकअप झालं की रात्रीचं शूट असायचं. आम्ही चेंबूरला प्रियदर्शिनी बिल्डिंग आहे तिथे त्या झोपडपट्टीत शूट चालू होतं आणि मी आणि माझी आई मग बस स्टॉपला उभ्या राहायचो 5 वाजता. तर स्मिता पाटील त्यावेळी अँबॅसिडर वापरायच्या आणि त्या जात होत्या आणि त्यांनी मला आणि माझ्या आईला एकट्यानंच, म्हणजे दोघीच उभ्या आहेत बस स्टॉपवर, पाहिलं आणि गाडी थांबवली आणि म्हणाले अरे एवढं पहाटे तुम्ही दोघीच बस स्टॉपवर. माझ्याकडे काही गाडी नव्हती, काही नव्हतं. आणि मग त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं. तेव्हा त्या नाना चौकला राहत होत्या ग्रँड रोडला आणि त्यांनी मला दादर स्टेशनला सोडलं आणि उतरताना सांगितलं उद्यापासून रोज पॅकअप झाल्यावर माझ्या गाडीत बसायचं, मी दादर स्टेशनला सोडणार आणि मी पुढे जाणार. म्हणजे माणुसकीचं उदात्त दर्शन म्हणेन मी की एक तर माझी फेवरेट ॲक्ट्रेस आणि त्यातही माणूस म्हणून अजून आवडती झाली. मी खरंच सांगते की मला सांगतानाही वाटतं की आताही आम्ही कुठेही शूट असलो, फिल्म सिटी असू दे, मड असू दे, तर आम्हालाही सवय आहे अरे चला पॅकअप झाले, कोणाला 4-5 जणांना गाडीत बसता आलं तर बसा, असं आम्ही करतो सगळेच जण की बसला वेळ जातो, कलाकारांना मिळत नाही, लेडीजना बिचाऱ्यांना वेळ होतो. मग आपण तेवढ्या बिचाऱ्या पुढे गेल्या तर त्यांच्या ट्रेन्स असतात, असं असतं. तर ती सवय लागली आम्हालाही त्या गोष्टीची. तर नकळत हे आपल्यावर संस्कार होत जातात. तो काळ कसा होता तुमची जेव्हा एंट्री झाली तेव्हा सिनेसृष्टीचा काळ? खूप छान, खूप छान. म्हणजे हिंदीत मी काही फार मग रमले नाही. नेमकं मला लेक चाललेली सासरला पहिली फिल्म खरं तर पोरींची धमाल बापाची कमाल दत्ता केशवांची, पण रिलीज झालेली फिल्म लेक चाललेली सासरला. आणि एवढं घरगुती वातावरण सेटवर की काय बघायला नको. म्हणजे असं वाटलंच नाही. आईला खरंच शक्य नसायचं. ती 4 दिवस यायची, मग माझी बहीण माझ्याबरोबर शूटला यायला लागली, मग ती नंतर माझ्याबरोबर माझ्या हेअर करायला लागली आणि नंतर माझ्याबरोबर निर्माती पण झाली, शिल्पा मसूरकर. तर असा तो प्रवास सगळा होता. पण म्हणजे सविता प्रभुणे, मी, लक्षा, आमची रिलीज झालेली सगळ्यांची लेक चाललेली सासरला पहिली फिल्म. मग लक्षाची धूमधडाका गाजली, पण त्याच्या आधी आमची सगळ्यांची लेक चालली सासरला. खूप मजा आली त्या सेटवर. हे मराठी सिनेमाचा एवढा मोठा भव्य सेट उभारला जातो वगैरे हे सगळं आम्हाला डोळ्याने बघताना खरंच डोळे दिपून जात होते की असं माहिती नव्हतं कधी आणि पाहिलं नव्हतं. खूप मजा आली. म्हणजे निघताना ना त्यावेळी 20-20 दिवसाची शेड्यूल असायची, 1-1 महिन्याने, आणि निघताना एवढी पॅकअप झाल्यावर रडारड व्हायची. खरं सांगते, हे आम्ही फॅमिली झालेले असायचो खरंच. म्हणजे असं भरभरून रडायला यायचं, अरे आज आपण चाललोय 40 दिवसांनी, कारण एवढं बॉन्डिंग व्हायचं. आणि एकतर मला सर्वात आनंदाची गोष्ट की टेक्निशियन, स्पॉट बॉय, लाईटमन हा भेदभाव नसायचा. आम्हाला असं तिथे जेवायला जी टेबल्स असायची सगळे आर्टिस्ट पासून, लाईटमन, बॉय पासून आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो आणि हा आनंद होता ना. त्यामुळे अटॅचमेंट होती, जी अटॅचमेंट आजही आहे, जी आजच्या पिढीमध्ये तेवढी नाही आहे. म्हणजे एक तर व्हॅनिटीत बसलेले असतात, आपल्या मेकअप रूममध्ये बसलेले असतात किंवा तेवढे मिक्स होत नाही. प्रोफेशनल रिलेशनशिप असते, फार कमी होतं की एखाद्या सेटवर भट्टी जमते आता. पण आमच्या वेळी प्रत्येक सेटवर मजा यायची.
पण आजच्या पिढीविषयी तुम्हाला काय खटकतं नेमकं, जी आजची जनरेशन आहे? खटखट काहीच नाही. मी आता सई बरोबर काम केलं, सोनाली बरोबर धुरळामध्ये केलं, वेडिंगच्या सिनेमामध्ये मुक्ता बरोबर केलं. मला खटखट काहीच नाही, कारण एकतर त्याही आमचं धुरळाला पण तेवढंच बॉन्डिंग झालं. मला असं वाटतं की शेवटी माणसाने स्वतःहून इनिशिएटिव्ह घेणं. कदाचित मी माझ्याच जॉनरमध्ये बसले असते, माझ्याच याच्यात ऑरामध्ये, की मी सिनियर आहे, मी यांच्यात फार अशी होणार नाही. पण तुम्ही मिक्स झालात की समोरचेही मिक्स होतात. आम्ही धुरळाला पण धमाल केली. आम्ही केदारच्या सगळ्या फिल्म्सना जेव्हा श्रीमंत दामोदर पंत केली, त्यामुळे भरत, अंकुश, सिद्धार्थ आमची मैत्री तेवढीच झाली. माझी सईशी, सोनालीशी, सगळ्यांशी खूप छान बॉन्डिंग तयार झालं. तर मला असं वाटतं की दोन्हीकडनं ते यावं लागतं. आपण आपले स्वतःला अलिप्त ठेवलं तर शेवटी एकटे पडतो. निश्चित. पण त्यावेळेला तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीत आलात तेव्हा इतरही अभिनेत्री असतील, त्यावेळी कशी एक आता म्हणतात की कॅटफाईट असते, ही हिच्याशी बोलत नाही, ती तिच्याशी बोलत नाही, हिचं हिला हे पटत नाही, आणि मग ते वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून ते बोललं जातं बरोबर कोणाविषयी बोलायचंय ते. पण तुमच्या वेळेला एक तर कोणकोणत्या अभिनेत्री होत्या त्या काळात तुमच्या बरोबरीच्या, मागच्या पुढच्या? आमच्या बरोबरीच्या बॉन्डिंग कसं होतं? खूप छान बॉन्डिंग होतं. म्हणजे सविता प्रभूने मगाशी नाव घेतलं, अर्चना जोगळेकर, प्रिया बेडे, किशोरी शाणे, प्राजक्ता कुलकर्णी, म्हणजे ह्या सगळ्या आम्ही, निवेदिता. पण आम्ही दोघींनी काम फार 1-2 सिनेमातच केलं. पण आमची पडद्यामागची मैत्री किंवा एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणं, म्हणजे माझ्याकडे काही फंक्शन असलं, घरातला इव्हेंट, तर अशोक, निवेदिता सगळे येणार, लक्षा, प्रिया सगळे येणार, किंवा किशोरी, दीपकजी वगैरे काही, किंवा मी त्यांच्याकडे जाणार. म्हणजे ही पडद्यामागची मैत्री आमची टिकून होती. आणि आताही भेटलो तरी आमच्यात ती मैत्री तशीच टिकून आहे. जेलस कोणीच झालं नाही, कारण प्रत्येकाला आपापल्या वाटणीच्या भूमिका मिळाल्या. कोणी कॉमेडी फिल्म्समध्ये, कोणी नुसत्या हिरो बरोबरच्या हिरोईन्स. मी तर रडूबाईची जी लाट झाली त्यामुळे माझी जागा घ्यायला कोणीच नव्हतं. त्यामुळे मजा आली, असं कधी झालं नाही. खूप छान मैत्री होती. म्हणजे सुप्रिया बरोबर तर मला काम करायची काही संधी मिळाली नाही, अश्विनी बरोबर पण नाही. पण आम्ही जेव्हा शालिनी सिनेटोन म्हणजे शांतकिरण स्टुडिओ तेव्हा आम्ही शूटिंग करत असायचो ना, तर सगळ्या वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटिंग करत असायच्या नायिका. पण सगळ्या एकत्र एक ते शालिनी सिनेटोन मध्ये झाड आहे, त्याच्या बेंच खाली सगळ्या बसलेल्या असायच्या. फक्त एकमेव हिरोईन मी जिचं नाव घेणार नाही, ती एकटी आमच्या कोणातही मिक्स व्हायची नाही. ती एकटी रूममध्ये बसायची. पण तिला तिची मैत्री त्या काळात कोणाशी झाली नाही. पण तिला बऱ्याच वर्षांनी पुन्हा तो पश्चाताप झाला आणि ती म्हणाली, माझं चुकलं, मी नाही त्यावेळी मैत्री केली. पण ती मैत्री आत्ता नाही होऊ शकत, ती मैत्री तेव्हाच होते. म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांमध्ये जल होणं फार महत्त्वाचं असं. निश्चित. पण आत्ताच तुम्ही नावं घेतलीत, अशोकजींचं घेतलं, अशोक सराफ आहेत, मला वाटतं लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, लक्षात झालं, रमेश भाटकर, विजय चव्हाण, हे म्हणजे माझे अत्यंत आवडते चारही हिरो. बाकीचे को आर्टिस्ट तर आहेतच, म्हणजे आशालतांशी पण माझं खूप चांगलं नातं होतं, सुहासताई, म्हणजे ह्या सगळ्या वयस्कर. पण म्हणजे मला बरेच जण म्हणायचे, तू आठलेच असं नाव ठेव म्हणून, की तुझ्याकडे सगळे, मला आवडतं की माझ्याकडे सगळे राहायला येणं, सोय नसली तरी काय. तर असं मी सांगते, जागा नाही का, प्रॉब्लेम आहे का, मग माझ्या घरी या, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं काम जायला नको. तर मला ती सवय, मला आवडतं की माझ्या घरी एकसारखं राबता असणं माणसांचा वगैरे. आणि अशोक मामा बरोबर, लक्षा अगदीच बरोबरीचा मी म्हणेन तसं पाहिलं तर. थोडासा वयाने फरक असला तरी पण आम्ही एकत्र आल्यामुळे ती मैत्री खूप होती. अशोक मामाने तर मी 3री फिल्म केली तेव्हा त्यांच्या जवळजवळ 100-125 फिल्म्स झाल्या होत्या, म्हणजे तुझ्या वाचून कर्मेना. आणि त्या फिल्मचं मी खरं सांगू, ती माझी 3री फिल्म. पण अशोक मामांची एवढी मदत झाली की ते प्रत्येक वेळी सांगायचे, अलका सीन वाच, चला आपण वाचून घेऊया, मग या शब्दातलं कुठल्या शब्दाला जोर द्यायचा आहे, काय ह्यातला कंटेंट लक्षात घे. ही सवय त्यांनी मला त्या फिल्मला लावली. त्यामुळे मला त्या फिल्मचं एकतर बेस्ट ॲक्ट्रेसचं शासनाचं अवॉर्ड मिळालं आणि मला माझ्यातल्या अभिनेत्रीमध्ये बदल झाला. तेवढे दिवस मी फक्त पाठांतर करायचे, डायलॉग बोलायचे म्हणून बोलायचे. पण नंतर ती जी लागली गोडी की नाही, यातलं असं आलं पाहिजे, तसं आलं पाहिजे. त्यामुळे मी अशोक मामांना माझा या क्षेत्रातला तसा गुरु मानते. कारण मला मी कुठले कोर्सेस केले नाही, माझी आई कुठे घालू शकली नाही कुठल्याला, कारण परिस्थिती नव्हती. म्हणजे तिने घर चालवणंच हे आमच्यासाठी खूप होतं. त्यामुळे मला अशोक मामांना मी ते म्हणेन. लक्षा एक वेगळी मैत्री होती. आणि विजय चव्हाण पण, की ते सेटवर असणं म्हणजे धमाल, की एवढं मस्ती चालायची. शॉर्टला सगळे आपल्या ह्याच्यात, पण खूप मस्ती चालायची. म्हणजे लक्षात सगळ्यांना घरून डबे घेऊन येणं आणि रुहीने त्याला डबे करून देणं त्यावेळी वगैरे खूप मजा यायची, की वेगळंच वातावरण असायचं. म्हणजे आपलेपणाने
काही झालं तरी लक्ष लगेच बघायला येणं. नंतर प्रिया पण एकदा म्हणजे तिला कळलं माझं डोकं खूप दुखते, 4 दिवस काहीतरी झालेलं, मी ते काय ते झुंबा वगैरे जॉईन केलं आणि मला त्रास झाला. लगेच प्रियाचा लक्षाचा सगळ्यांचे फोन. एकदा माझी गाडी रस्त्यात बंद पडली आणि मुंबई बंद झाली होती, तर लक्षाने ते पाहिलं त्याच्या ड्रायव्हरने, फ्रान्सिसने, आणि लक्षाला सांगितलं साहेब मॅडम की गाडी रास्ते पे खडी आहे. लगेच लक्षाने, त्यावेळी मोबाईल नव्हते, घरी जाऊन कॉल केला लँडलाईनवर, अलकाचा काय प्रॉब्लेम झाला. मग मी घरी पोहोचले होते, गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, मी गाडी सोडून तशीच आले होते. पण ही आपुलकीने जी चौकशी आहे ना ती खूप आहे. तसं मी मिलिंद गवळीचं नाव घेईन, अशोक शिंदेचं नाव घेईन, की ज्यांच्याबरोबर माझी खूप मैत्री आहे, वेगळीच रिलेशन्स आहेत, अगदी फॅमिली रिलेशन्स म्हणतात ना, ती या सगळ्यांबरोबर आहेत. पण आज जसं तुम्ही ज्यांची नावं घेतलीत, आता रमेश भाटकर आहेत, विजय चव्हाण आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे, आज हे तिघेही आपल्यात नाहीयेत. तर त्यांचे काही किस्से आहेत जे तुम्हाला इथे आठवणीने सांगावेसे वाटतात. रमेश भाटकर यांच्यासोबत तर माहेरची साडी, ज्याने खूपच काम केलं, म्हणजे लोकांना आवडायची पण आमची जोडी. पण माझी रमेशजींपेक्षा मृदुलाजींशी खूप मैत्री होती, मृदुला भाटकर, आणि आत्ताही टिकून आहे. म्हणजे मी आत्ताही त्यांचा एक इव्हेंट आहे 6 एप्रिलला, तेव्हा मी जाणार आहे. म्हणजे एवढं आम्ही दोघी अजूनही बोलतो एकमेकींशी, भले त्या खूप अजूनही तेवढ्याच बिझी आहेत, पण मला आदर वाटतो त्या स्त्री बाईबद्दल, खरं सांगते मनापासून, मृदुलाजींबद्दल. आणि ती मैत्री टिकून राहिली. मध्ये एकदा रमेशजींचं माझं आमच्याच वेळी काहीतरी वाजलं होतं आणि आमच्या रुसवा फुगवा कट्टी होती, आम्ही दोघंही 2-3 महिने बोलत नव्हतो. शेवटी मृदुलाजी म्हणाल्या आज तू अलकाकडे जायचं आणि सॉरी म्हणायचं. त्याशिवाय ती बोलणार नाही. ते म्हणाले की माझ्याकडे बघत पण नाही. एवढं आमचं झालेलं. मग ते जुळलं. म्हणजे एवढी हक्काची ती मैत्री असते ना, लहानपणी आपण कट्टी बट्टी तशी होती. विजयजी पण एवढे धमाल करायचे, पण एवढी गोल्डन हार्ट. विजयजी सेटवर मी ना निघाले की मला खूप रडायला यायचं, अरे आजपासून सेट असा ओका ओका वाटणार एकदम. हे एवढं चैतन्यपूर्ण वातावरण असायचं, आणि मनाने एवढी सोन्यासारखी माणसंही, की अशी माणसं फार कमी आहेत आता, खूप कमी आहेत. हे आता मला भरत वगैरे पण तेवढेच आवडतात, भरत, अंकुश, सिद्धार्थ, सगळी मजा येते सगळ्यांबरोबर काम करताना, खरंच मजा येते. तुम्ही माहेरची साडी म्हणजे विजय कोंडके यांचा सिनेमा, पण त्यावेळेला दादा कोंडकेंशी असा संबंध आला होता किंवा नंतर काही काम करण्याचा योग आला होता आणि जमलं नाही असं काही? काम करण्याचा योग म्हणजे ते यायचे सेटवर, एक तर ते शिकार करायला यायचे त्यावेळी, आणि इंगवली, हो ते नेहमी रेग्युलर शिकारी होते दादा, आवडायचं. आणि आम्ही त्यामुळे ते इंगवलीला आमचं शूट चालू असताना यायचे. ते रात्रीचे जायचे शिकारीला जीप घेऊन, त्यांची ती शिकारीची खास जीप होती, सगळं दादांना खूप आवड होती. नंतर त्यांनी मला त्यांच्या एका सिनेमासाठी विचारलं, मुका घ्या मुका, खरं सांगते, पण माझा तो जॉनरच नाही. मी दादांना नम्रपणे नकार दिला, म्हटलं दादा मला खरंच जमणार नाही अशा पद्धतीच्या सिनेमात काम करायला. एक वेगळी इमेज झाली होती, भरपूर असे सिनेमे करत होते. आणि तर म्हणाले काही नाही. मी ते म्हटलं रागवू नका, पण एक एवढा मोठा माणूस, हजरजबाबी, त्यांना भेटल्यावर एवढं काय काय लोकांनी त्यांना नावं पण ठेवली की काय यांचे सिनेमे कसे असतात. पण दादांशी ॲक्च्युअल बोलताना हा माणूस किती हजरजबाबी आहे, केवढा हुशार आहे, विद्वान आहे, हे गप्पा मारताना कळायचं. अच्छा, खूप हुशार माणूस. पण मला असं म्हणजे उत्सुकतेपोटी हा प्रश्न आहे, जर माहेरची साडी केली नसती तर कसं असतं सगळं पूर्ण करिअर, काय वाटतं तुम्हाला? नाही सांगता येत नाही. म्हणजे स्ट्रगल कायम चालू राहिला असता कदाचित. तेव्हा सिनेमे 30 झाले होते माझे, पण अशी टॉपची हिरोईन वगैरे किंवा एक नाव मिळालं तसं नाव मिळालं नसतं. जे माहेरच्या साडीने 15 वर्ष मी या पदावर होते, आणि त्यानंतरही अजूनही आता एक त्याच ह्याने इमेज नाही. मी कामही करताना प्रणाली कुठलंही काम करत नाही आत्ता पण. म्हणजे मला कोणी विचारलं आज तुमचं इथे 2 दिवसाचं काम आहे, कराल का, एवढा पैडे देतो, मी सरळ नम्रपणे नकार देते की अजूनही ती वेळ नाही आहे. मला असं वाटतं जे आहे नाव कमावलेलं ते टिकवावं. भले 4 सिनेमे वर्षातनं करावे, पण चांगले करावेत. बरोबर. माहेरच्या साडीच्या काही आठवणी ज्या अशा तुमच्याकडे आहेत, म्हणजे एखाद्या सीनच्या, म्हणजे आज म्हणजे असा टीव्हीवर तो सीन पाहिला ना की वडील आपल्या मुलीलाच अग्नी देत आहेत आणि ते आजही रडायला येतं, म्हणजे नकळत पाणी येतं. तुम्हाला जरी असं वाटलं नाही हा सिनेमा आहे, माहिती आहे सगळं, तरी पण रडायला येतं. नाही, पण मी तुला सांगू का, मला म्हणजे मी अभिनय करते त्याच्यात, पण मी सिनेमा बघताना मी आहे विसरून जाते, मी त्या स्टोरीत इन्व्हॉल्व होते, म्हणजे माझ्याही डोळ्यातनं पाणी येतं चांगले सीन असले. मला अशा आठवणी सांगा ना. म्हणजे मी एक तर माहेरच्या साडीची ती तर आठवण प्रत्येक ठिकाणी सांगते की तिरडीवर झोपण्याचा हे होता. मी पहिल्यांदाच तसा सीन करणार होते, आणि मला विजय कोंडकेने सांगितलं असं असं आहे की
काही नाही 3-4 तासात हा सीन संपेल, तुला तिरडीवर झोपायचं आहे 3-4 वगैरे. तास? हो, कारण ते सगळं त्यांचे माझ्याजवळ येऊन डायलॉग्स वगैरे सगळ्यांचे, प्रत्येकाचे, अजिंक्य, विक्रमजी वगैरे सगळ्यांचे. तर म्हणले ठीक आहे, मला बादलं होतं, छत्री धरलेली, मी एन्जॉय करत होते सगळं, मला अगदी तिरडीवर तसं बघत होते सगळ्यांकडे. आणि त्या दिवशी नेमकं सनलाईट गेलं आणि सगळं क्लाउडी झालं वेदर. तो कंटिन्युटीचा लाईट नाही, त्यामुळे आमचे कॅमेरामॅन चारुदत्त दुखंडे म्हणाले आज हा सीन काय होऊ शकत नाही अलका, सॉरी, परत तुला उद्या तिरडीवर झोपावं लागणार आहे. मी म्हटलं काय नाही, आज मी मस्त एन्जॉय केलं वगैरे. दुसऱ्या दिवशी सीन सुरू जेव्हा झाला तेव्हा मला त्या तिरडीवर झोपवे ना, कारण तिथे अबीर गुलाल, ती कालची घातलेली फुलं तशीच होती पडलेली. म्हणजे त्यावेळी मला वाटलं की अरे मी माझं मरण आज माझ्याच डोळ्यांनी बघते की काय. त्या तिरडीवर मला दुसऱ्या दिवशी झोपवे ना, पण मग तो दुसऱ्या दिवशी पटापट संपवला असेल. पण तुमचे आणि अजिंक्यजींचे सीन होते, जसं विक्रम काकांचे असतील आणि रमेशजींसोबत असतील, उषा नाडकर्णी होत्या त्यात, दिग्गज टीम होती. हो, आशाताई होत्या, आशाताई सगळेच जण, होत्या. चारुशीला साबळे, विजय चव्हाण, खूप जण होते, खूप जण, मोठी गँग होती. पण त्यानंतर असे काही फॅन मोमेंट असतात ना की सिनेमा केल्यानंतर, एक तर तुम्ही जसं म्हणताय तसं की सगळंच बदललं, 15 वर्ष ज्या पदावर तुम्ही होता आणि आजतागायत तुमच्याकडे ज्या पद्धतीनं लोक ज्या रिस्पेक्टनं पाहतात, तो कदाचित तो माइलस्टोन अगदी अगदी त्याला जबाबदार. पण असं असतं ना की फॅन मोमेंट असतात त्यानंतर, तशा काही आठवणीतल्या फॅन मोमेंट? खूपच म्हणजे महिलांना मी जेव्हा इवन जत्रा करत होते ना, प्रणाली 10 वर्ष मी जत्रा केल्या, माझे सगळे सिनेमे जत्रांमध्ये घेऊन गेले. महिला माझ्याकडे बघून असं त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, किंवा मला बोट लावायला, त्या हात मिळवायला ज्या काय अशा लोंढा यायचा महिलांचा, की वाटायचं अरे बापरे काय परमेश्वराने आपल्याला दिलंय हे. मी ह्याचं क्रेडिट विजय कोंडकेंना नक्कीच देते, कारण त्यांनी मला घेतलं. आणि पितांबर काळेंचं नाव घेईन, कारण मी थोडं एका बजेटमुळे फिल्म सोडणार होते, पण पितांबर काळेने मला एवढं इन्सिस्ट केलं की अलका तू हा मूर्खपणा करू नको, बाहेर तुला किती मिळत असतील पण तू ही फिल्म कर, तुझं आयुष्य बदलेल. म्हणजे माहेरच्या साडीच्या वेळेला. त्यामुळे मी प्रत्येक वेळी पितांबर काळेंचेही आभार मानते की त्यांच्यामुळे मी ही फिल्म केली आणि आज खरंच मी ते पाहिलं आणि ते यश पाहिलं. सुपरहिट होईल हा सिनेमा असं माहित होतं, वाटलं होतं करताना शूटिंग? अजिबात नाही प्रणाली. आम्ही तर नावं ठेवत होतो काय मेलोड्रामा करताय, म्हणाले काय मेलोड्रामा करताय. गेलो होतो की हा मी केलेला सुपर फ्लॉप सिनेमा आहे. आणि सेम आम्ही म्हणायचं काय, आणि मी इंटरव्ह्यूला पण त्या सिनेमाचं नाव नाही सांगायचे. म्हणजे पुढचे जेव्हा माझे हे सिनेमे येत आहेत त्याच्यात माझी वेगळी भूमिका आहे, त्याच्यात माझी वेगळी भूमिका आहे असं सांगायचंय, पण शेवटी चालला माहेरची साडीच. खरंच म्हणजे असं यश. म्हणजे आता पण बघतो की काय काय असतं की हाऊसफुलचे बोर्ड लावले जातात आधी उगाच ती हवा करायला, आतमध्ये थिएटर रिकामी असतात, सगळं आपण ऐकलेलं असतं. पण माहेरची साडी हा 4थ्या का 5व्या आठवड्यापासून खराखुरा चाललेला सिनेमा, की हे काही करावं लागलं नाही. त्यावेळी एवढी चॅनल्स नव्हती, रेडिओ पब्लिसिटी, प्रिंटिंग पब्लिसिटी हेच प्रकार होते, किंवा एक सह्याद्रीचं दूरदर्शन हे चॅनल, एवढंच होतं. तरी हा सिनेमा एवढा चालणं म्हणजे पुण्याला 2.25 वर्ष एका थिएटरला, म्हणजे हा मिरॅकल आहे. म्हणजे हे मला नाही क्रेडिट जात किंवा कोणालाच नाही, आमच्या संपूर्ण टीमला जातं, पण एक मिरॅकल आहे. मला असं वाटतं की तो योग येतो. म्हणजे पुन्हा माहेरची साडी करायला गेलं तर तेवढाच चालेल याची गॅरंटी देता येत. बरोबर. पण त्यानंतर दिग्दर्शक निर्माते तुमच्या मागे साईन करण्यासाठी, म्हणजे पुढचा सिनेमा साईन करण्यासाठी मला वाटतं रांगा लागल्या असतील. भरपूर म्हणजे वाटलंच नाही की त्यानंतर मी 1 वर्षांनी लग्न पण केलं, पण भरपूर सिनेमे, सतत सिनेमे. म्हणजे मी 11 महिने कोल्हापूरला असायचे, 11 महिने सातत्याने, 15 वर्ष. मग मी तिथे घर घेतलं, कारण लग्न झाल्यावर मग मुली झाल्या, त्यामुळे मग चला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा घरी बरं, मुलींचं नीट करता येतं. सासू सासरे येऊन राहायचे, माझी कधी भावंडं यायची वगैरे, म्हणजे असं ते सगळं. त्यामुळे तो काळ एवढा पाहिला. आणि प्रोड्युसर थांबायचे. म्हणजे मला आठवते मी 8व्या महिन्यापर्यंत शूटिंग करायचे प्रेग्नन्सीत, आणि चांगली अशी झालेली मस्त, तरी प्रोड्युसरने मला एवढंच ठेवून खपवून घेतलं. आणि परत 3 महिन्याच्या माझ्या मुली झाल्यावर मी झाशीच्या राणी, मला गिरीशोक नेहमी म्हणतो आली आमची झाशीची राणी, मी मुलींना घेऊन 3 महिन्याच्या असताना शूटिंग करायला लागले. हो, आणि त्यात शाळेत जाईपर्यंत मी त्यांना बरोबर न्यायचे. मी प्रोड्युसरला कुठलाही माझ्या मुलींचा त्रास होऊ दिला नाही, किंवा माझ्या मुली
छोट्या आहेत, मला जरा लेट होईल. मी 9ला म्हणजे 9ला माझ्या मुलींचं मसाज करून त्यांना आंघोळी घालून खाणं पिणं भरवून फिडिंग करून सगळं करून त्यांना त्या शूट करायचे. त्यामुळे सगळ्यांना जास्त कौतुक वाटायचं आणि खरंच प्रोड्युसर म्हणायचं अरे आम्हाला हिची मुलं आहेत ते पण नाही कळत सेटवर. असं ते झालं. म्हणून मला असं वाटतं की तो अनुभवच वेगळा होता, खूप वेगळा होता. बरोबर. आणखी एक प्रश्न जेव्हा तुम्ही आता लग्नाचा विषय काढलात म्हणून विचारते की बरेच जण असं म्हणतात की करिअरच्या ऐन एक बहरत असताना तुम्ही एक लग्नाचा निर्णय घेतलात, त्यामुळे ते घेणं आणि ते कसं काय सगळं जुळून आलं? मला ना बरेच जण तुमचे पतिदेव सुद्धा या हो इंडस्ट्रीत समीर आठले. लव्ह स्टोरी कशी होती अलका कुबल? आम्ही तेव्हा आधी समीर सूर्यकांत लवंदेंबरोबर असोसिएट म्हणून काम करत होता, पण नंतर आम्ही समीरनी बऱ्याच फिल्म्स केल्या, कुमार सोनी म्हणा त्यांच्याबरोबर मी बरीच कामं केली. मग अनुराधा फिल्म वगैरे रमेश भाटकरच होते त्यातही. त्यामुळे आमची खूप गट्टी. नंतर आम्ही NS वैद्य म्हणून आमचे डिरेक्टर, त्यांच्या फिल्म्स अशा आम्ही समीरने आणि मी खूप फिल्म्स केल्या एकत्र, देवकी फिल्म वगैरे. तर त्यामुळे आम्ही कधी जवळ आलो, हळूहळू आमचे ग्रुप हळूहळू एलिमिनेट होत गेला आणि आम्ही दोघे जवळ आलो आणि लग्न चला 1-1.5 वर्षात ठरलं. जेव्हा माहेरची साडीच्या वेळी मला जेव्हा सगळे म्हणाले, अगं तेव्हा वय पण 25-26 होतं, खरं काय एवढं चालतं. आत्ता आपण बघतो मुली थोडं करिअर केल्यावर लेट लग्न करतात, पण माझे थोडी कदाचित मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे असेल की एक मानसिकता होती की योग्य वेळी लग्न झालं पाहिजे, योग्य वेळी मुलं झाली पाहिजेत वगैरे, ते होतं. आणि म्हटलं आपलं करिअर चांगलं आहे, नाही मिळालं काम तर नाही मिळालं, पण नशिबाने ही वेळ आली नाही. म्हणजे लग्नानंतरही मी 15 वर्ष बिझी होते, म्हणजे सगळे थांबत होते, काही फरक पडला नाही. मला असं वाटतं की तुमचं करिअर खूप छान चाललं असेल, नशिबाने तुम्हाला यश देत असेल. त्यानंतर माझ्या ह्या बऱ्याच फिल्म्स चालल्या लागोपाठ, त्यामुळे थांबत होते प्रोड्युसर आणि घेत होते. पण असं असतं ना की लग्नानंतरच थोडंसं सगळं बदलतं. मग सासू सासरे, आपला नवरा, मग ते कुटुंब, हा सगळा सपोर्ट कसा मिळत गेला सासू सासऱ्यांचा? फुल क्रेडिट सासू सासऱ्यांना. खूप म्हणजे समीर बऱ्याच वेळा बिल्डिंगमध्ये जेव्हा नवीन नवीन नॉन महाराष्ट्रीयन लोकांना वाटायचं ते त्याचे सासू सासरे आहेत, माझे आई वडील आहेत. एवढं आमचं रिलेशन खूप छान होतं. त्या दोघांनी एवढं प्रेम केलं किंवा एवढं सांभाळलं. आणि सासूबाई तर नेहमी म्हणायच्या, अलका मी खूप, माझी तब्येत चांगली आहे, त्याही शिक्षिका होत्या, MA झाल्या आहेत, आणि माझी तब्येत चांगली आहे तोपर्यंत तू बिंदास काम कर, मी आहे. मुलींकडेही पुढे लक्ष देणं, म्हणजे मला कधी पाळणा घरात मुलं ठेवायची वेळ नाही आली. एवढं सासू सासऱ्यांचा सपोर्ट होता. आणि आज ज्या मुली काही ज्या काही झाल्या आहेत त्याचं क्रेडिट मी त्यांनाही देईन की त्यांचे खूप संस्कार आहेत त्यांच्यावर. तर मी त्यामुळे माझ्या सासूबाई जेव्हा 10 वर्ष अल्झायमर्स पेशंट होत्या, मला त्यांचं करताना प्रणाली कुठेही असं नाही वाटलं अरे माझं करिअर किंवा जात आहे किंवा मला ह्यांचं करून जावं लागतंय. कारण त्या स्त्रीने माझ्या आयुष्यात एवढं केलंय की मी विसरूच शकत नव्हते. 10 वर्ष त्या 2 वर्षाचं मूल होत्या, पण मी त्यांचं सगळं शूटिंगला आधीच सांगायचे, मला यायला 9-9:30 होतील, मी त्यांचं पहाटे सगळं आंघोळ घालून त्यांचं सगळं करून जायचे. त्यांना कळायचंही नाही बिचाऱ्यांना. म्हणजे कधी कधी त्या पटकन खायचं नसेल तर थोबाडीत मारायच्या आपल्या, पटकन आपण बेसावत असतो, त्या पेशंटला कळतच नाही. लहान मुलं कसं आपण जबरदस्ती केली की मारतं, तसं त्या करायच्या. पण रागही म्हणजे कधी कधी कळ जायची एकदम अशी, पण मी कंट्रोल करायचं, असं व्हायचं ते. पण खूप प्रेमळ होत्या. म्हणजे काय सांगू, म्हणजे मला मी खरंच मी नशीबवान समजेन की घर, संसार, करिअर सगळ्या दृष्टीने. आणि समीर तर याच इंडस्ट्रीतला होता, त्यामुळे खूप सपोर्ट. आता तर मुली मोठ्या झाल्यात, ताई म्हणतात आता तुला करायचे तेवढं काम कर, आम्हाला आता आम्ही सगळं सांभाळू शकतो. मी एवढी दिवसभर आताही तेवढी बाहेर असते, पण घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा. आणि माझ्या आई म्हणेन, वडील आता खूप लवकर गेले, पण भावंड पण सगळी तेवढीच जाऊन आली. माझी बहीण माझ्याबरोबर आईसारखी नंतर कायम होती. आणि आता माझे, मी मेकअपमनचं नाव घेईन, माझे हेअरस्टाईल आता माधुरी ताई आहे, माझा ड्रायव्हर माझ्याकडे 11 वर्ष आहे अनिल, ती आपली फॅमिली होते नंतर, की शूटिंगला आपली काळजी घेते. ही माझी सगळी फॅमिली आहे आता. आता अलकाताई म्हटलं की काळूबाई यांच्या आठवणी आहेतच, त्याच्या काही आठवणी आहेत, त्याचे काही किस्से आहेत? खूप आहे. अरुण कचरे जेव्हा माझ्याकडे या सिनेमासाठी आले, लेंथ वाईज रोल मोठा नव्हता, तर मी म्हटलं काय या देवीच्या रोलला काय आहे, फक्त नटून मी आपलं असं करून बसायचं वगैरे. मग ते म्हणाले नाही, मानवरूपी ती वेगवेगळ्या रूपातनं येते आणि आहे. मग मी वाचले सीन्स तर मला आवडली, चला गंमत म्हणून करूया. खरी नायिका होती नंदा शिंदे त्यातली, म्हणजे काळूबाईची भक्त, आणि तिच्यावरच फिल्म होती खरं. पण ते एवढं गाजलं
की आणि मी तयार होऊन आले की बापरे, गावातल्या बायका मीठ मोहरीने मिरचीने मला अशा ओवाळायच्या, नमस्कार करायच्या. वयस्कर बायका पण, म्हणजे एवढं ऑकवर्ड व्हायचं. मी एकसारखी सांगायची, अहो मी माणूस आहे, साधी आम्ही भूमिका करतोय फक्त. पण त्याच्यानंतर जी अजून इमेज होत गेली आणि मी देवीचे नंतर 4-5 सिनेमे केले. पण वेगळाच अनुभव की मनापासून इथून प्रेम महिलांनी केलं, अजूनही करतात. हे अजूनही मी एवढे कार्यक्रम इव्हेंट करते, महिन्यात ना 5-7 इव्हेंटना मी त्याच पुण्याईवर जाते. माहेरची साडी, काळूबाई, याच पुण्याईवर अजूनही माझ्या इव्हेंटना जवळजवळ 3-3, 4-4 हजार महिला क्राऊड करतात, म्हणजे क्राऊड असतो. ही त्याचीच कमाई मी म्हणे. देवीशी तुमचं नातं कसं असं असं ना, आपण एखादी भूमिका केल्यानंतर आणि ती दैवी भूमिका असेल तर अधिक आपण ते कनेक्ट होतो, कारण करता करता आपलं ते नातं जुळत जातं. आता ते नातं तुमचं कसं आहे आणि देवीच्या गडावर आजही तुम्हाला ते स्थान दिलं जातं, त्या भावनेने तुमच्याकडे पाहिलं जातं. आणि तिसरा प्रश्न मी तर असंही ऐकलं की संचारतं, म्हणजे देवाला पाहिल्यावर कसं. तर हा जर मला एका कलाकारानेच तुमच्या जवळ सांगितलं तर मी त्याला म्हटलं, चल काहीतरी पकवतोस तू. म्हणे नाही अगं अलकाताई समोर गेली ना. आता मला बरेच जण, आता मी भेटते ना कुठेही, तरी लोक मला पटकन आई म्हणून म्हणतात. मला आवडतं, मला एक तर आईचं रूपच हे आवडतं मला मुळात. म्हणजे मी जेव्हा एका चॅनलला सिरियल केली तेव्हाही त्यांना म्हटलं, हो मी आता वयाने एवढी झाले, मी देवी शोभणार नाही, वय दिसतं माझं आता. तर म्हणाली नाही नाही, देवी हे आईचं रूप असतं. जसं दिग्पालने मला सांगितलं, मी शेर शिवरायामध्ये एकच सीन केला होता भवानी मातेचा. मी दिग्पालला म्हटलं, दिग्पाल कोणीतरी चांगली घे तरुण मुलगी. म्हटलं अरे माझं खरंच एज दिसतं कॅमेराला. पण तो नाही नाही, देवीचं रूप हे आईचं रूप असतं, आम्हाला आईसारखीच देवी हवी आहे. असं करून सगळ्यांनी काम करून घेतलं. आणि आता पुरुष पण कुठलेही भेटले तरी पटकन नमस्कार करतात आदराने. प्रणाली सांगू, त्यामुळे जबाबदारी वाढते की तुम्ही लोकात कसं वागायचं. लोक तुमच्यावर प्रेम करत असतात. हे मी कोणाला हडतूड पटकन करू पण नाही शकत. प्रत्येकाशी मी 1-2 मिनिटं बोलते, भले हात मिळवते, हसते, त्यांना खूप आनंद होतो. अरे आम्ही हिच्यावर प्रेम करतो, ही आमच्याशी हसली, बोलली, हात मिळवला. तर एवढं प्रेम करत असतात. खरंच म्हणजे मला खूप काही मिळालंय. मला ते इमेजचं कधी कधी कलाकार म्हणून वाटतं, पण मी वेगळ्या भूमिका करायचा प्रयत्न कायम करत असते. आताही वेगळ्या भूमिका करते, वेगळ्या सिनेमांना. तर मला पण हे प्रेम मिळाले ते याच भूमिकांमुळे मिळाले, एवढं मात्र निश्चित. एक काळ होता की तुम्ही जसं मगाशी बोलता बोलता म्हणालात की रडूबाई झाले होते मी, पण मग ते त्यावेळेला ग्लिसरीन घालायला लागायचं की नकळत रडू यायचं? जेव्हा सासू मारतेय, नवरा छळ करतोय ना, मला कधीच रडायला यायचं नाही. त्यावेळी मी ग्लिसरीन वापरायचे. पण खरोखर जे इमोशनल सीन्स असतात त्यावेळी मात्र माझ्या डोळ्यात खरंच अश्रू यायचे. गरजच लागायची नाही. मग 10 वेळा तो टेक रिटेक म्हणजे रिशूट झाला, रिटेक होत राहिले तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. हो, व्हायचं ते. आताही होतं. म्हणजे मला त्या सीनना खरंच इमोशनल सीन असतील तर कधी ग्लिसरीन लागत नाही, अजूनही नाही. तुम्ही अनेक धार्मिक चित्रपट केले, तुम्ही स्वतः किती धार्मिक आहात आणि असे काही असे असतात ना, चमत्कार म्हणणार नाही पण असे काही अनुभव आपल्याला येतात देवाचे किंवा त्याच्या भक्तीचे, की अशा कठीण प्रसंगात आपल्याला ते जाणवतं, ती चैतन्य शक्ती आहे आणि तिचा आपण अनुभव घेतो. तुमच्या बाबतीत असं? एक तर मी मांडर देवीला, काळूबाईला पण मानते. आमची कुलदेवता आता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. रेग्युलर मी येता जाता तर जातेच देवीच्या दर्शनाला. आमचं गाव शिपोशी, तिकडच्या कुलदैवताला जाते. मी शंकराची पण तेवढीच भक्त आहे. मी प्रदोष करते, मी नवरात्री करते, मी गुरुवारचे मार्गशीर्षातले गुरुवार करते, स्वामींना पण तेवढीच मानते. फक्त मी ना त्याचं स्तोम मला माजवायला आवडत नाही. म्हणजे मी घरातनं जाताना कदाचित घाईघाईत नमस्कार करेन, देवाचं नाव घेऊन जाईन, व्यवस्थित पूजा करेन त्या दिवशी. पण मी त्याच्या आहारीने मला जायला आवडत. मला असं वाटतं की शेवटी आपलं काम महत्वाचं आहे. तुम्ही कोणाला न दुखवणं, कोणाच्या बद्दुआ न घेणं, हीच मी म्हणते मानव किंवा कोणाला माणसाच्या उपयोगी पडणं, ही तुम्ही सेवा करत राहणं हे महत्वाचं आहे. माणुसकीचं लक्षण आहे आणि त्यातनाच देव तुमची दखल घेत असतो. मला टेन्शन आली की मी मठात जाते, अंधेरीच्या स्वामींच्या. मी रिलॅक्स होऊन मी काही मागत नाही आणि नमस्कार करून आले तरी मी न्यूट्रल झालेली असते. तर मला असं वाटतं हे फार महत्वाचं आहे की ती एक ऊर्जा मिळते. नवरात्रीत एक वेगळंच एक हे होतं. म्हणजे खरंच सांगते की अंगावर काटा येतो त्या देवीला पाहिलं की वगैरे. हे कुठेतरी ती ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा आहे. म्हणून अजून जगात चांगली माणसं आहेत आणि चांगलं चाललंय. निश्चित.
संजय लीला भन्साळींविषयी आता आपण थोडंसं बोलूया. कारण बाजीराव मस्तानीच्या वेळेला तुम्हाला एक भूमिका ऑफर केली होती त्यांनी, पण ते काय योग जुळून नाही आला किंवा काय झालं नेमकं? ती मला त्यांनी म्हणजे मी तेव्हा कलर्सच्या एका मालिकेचं शूट करत होते, बाहेरगावी होते, सतत दौरे होते. त्यांच्या प्रोडक्शनमधला मला फोन येत होता की या प्लीज या लवकर. मी म्हटलं मी या तारखेलाच मुंबईत येणार आहे, मी काही शूट कॅन्सल करून येऊ शकत नाही. माझे अत्यंत आवडते डिरेक्टर कोणाचे नसतील, म्हणजे संजय लीला भन्साळी, मणिरत्नम, सगळेच जण ही माणसं. तर मला एवढा आनंद झाला, म्हटलं एवढे मला कॉल येत आहेत म्हणजे नक्कीच माझं काम होणार. आणि त्या माणसाने मी जेव्हा गेले भेटायला, मुंबईत आल्या आल्या फोन केला. मला वाटलं नाही की एवढा वेळ ते मला देतील. माझ्या ऑडिशन झाल्या, पण माझा चेहरा एवढा सोबर होता की म्हणजे आहे, त्यामुळे ते मला म्हणाले अलका जी आपका फेस इतना सोबर है कि ये थोड़ा लुक ऐसे चाहिए, इसलिए मैं आपको इसमें कास्ट नहीं कर सकता. मी अजूनही वाट बघते त्यांनी मला दुसऱ्या अशा रोलला बोलवावं. पण मला कौतुक वाटलं प्रणाली, त्या माणसाने माझे बरेच सिनेमे पाहिले होते. म्हणजे मला त्यांनी नावं घेतली आणि सांगितल्यावर मला नवल वाटलं. तरी कोणते पाहिले होते? म्हणजे त्यांनी लेक चालली सासरलाचं नाव घेतलं, त्यांनी देवकी पाहिला होता, कारण मिलिंद उखे त्यांचे असिस्टंट होते, त्यामुळे त्यांनी देवकी पाहिला होता. त्यांनी बरेच माहेरची साडी, बऱ्याच सिनेमांची नाव घेतली. तर मला नवल वाटलं की एवढ्या मोठ्या डिरेक्टरने हे आपलं उल्लेख करणं, म्हणजे मला मजा आली 1 तास त्यांच्याबरोबर बोलण्यात. ठीक आहे, तो योग आला नाही, पुन्हा कधीतरी जुळून यावा अशी मनापासून इच्छा आहे. आणि इथे आमच्या टीममध्ये एक प्रश्न तुम्हाला असा विचारलाय की ग्रामीण भागात तुमची प्रचंड क्रेज आहे आणि इलेक्शनमध्ये उभं राहायचं, त्यामुळे तुम्ही कधी विचार केला का? मला त्यावेळी विचारलं होतं माहेरच्या साडीनंतर. शिवसेनेमधून तुम्ही नाव नाही घेत पक्षाचं, पण मला विचारलं होतं. पण मी राजकारण मला आवडतं. मी प्रचाराच्या सभा खूप केल्या आहेत बऱ्याच जणांच्या. आता नाही करणार पुन्हा, कारण आत्ताचं राजकारण फार खालच्या लेवलला गेलं आहे. पण मी गेल्या टर्मपर्यंत खूप सभा करायची, दिवसाला 3-3 15 दिवस, कारण महिलांसाठी. आत्ताही मी महिला मेळाव्यांना खूप जाते. पण आता मला टिपिकल ह्याचा प्रचार वगैरे आवडत नाही. पण मी म्हटलं हे राजकारण माझ्या रक्तात नाही आणि त्याला थोडं वाटतं गेंड्याची कातडी हवी. तुम्ही फार इमोशनल असून चालत नाही आणि सगळं तुम्हाला झोकून देऊन एकतर राजकारणात पडलं तर मग त्यात झोकून देऊन काम करायला पाहिजे. म्हणजे इथे मला शूटिंग करायचं आहे, इथे मला अजून महिला मेळावे, अजून काय करायचं आहे, तर असं चालत नाही. म्हणजे याच्यात पडलात तर पूर्ण पोहायला शिका आणि पूर्ण ताकदीने त्याच्यात उतरा. आपले मराठी कलाकार जितके आहेत त्यांना बाळासाहेबांना भेटायचा योग आलेला आहे, तुमचा असा आलाय? आणि काय किस्से आहेत बाळासाहेबांचे? बाळासाहेब आमच्या फिल्मची ट्रायल, पण रणांगण नावाच्या फिल्मची ट्रायल बघायला आले होते. मी लग्नाला आमंत्रण द्यायला गेले, त्याच्याही आधी मी 2-3दा त्यांना भेटले. मातोश्रीवर उद्धवजींना भेटले, रश्मी वहिनींना भेटले, सगळ्यांना, राज ठाकरे म्हणा. म्हणजे मी तर कुठल्याच असं ठरवलं नाही की या पक्षाचं त्यापेक्षा ते मत द्यायचं त्यांना देतो आपण, पण सगळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे अजितदादा म्हणा, शिंदे साहेब म्हणा, फडणवीस साहेब म्हणा, सगळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे आता आमचे मुनगंटीवार मी म्हणेन सांस्कृतिक खात्याचे, की जे खूप सहकार्य करतात सगळ्यांना आणि आता शासनाने खूप सगळ्यांसाठी चांगलं काम केलंय, तर त्यांचंही मला खूप कौतुक वाटतं की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात तिथे आपण असलं पाहिजे असं वाटतं. निश्चित. आता इतके सगळे नेते मंडळी आहेत, तुम्ही आता नावही घेतलीत, पण असा एक नेता की तुम्हाला त्याची भाषणं आवडतात, त्याचं कार्य आवडतं, म्हणजे असा एकंदरीत सगळंच? मग मी मोदींचंच नाव घेईन. फार फॅन आहे मी मोदींची, अगदी अगदी, म्हणजे प्रचंड फॅन आहे. आणि त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा, आणि आमच्या इथे महाराष्ट्रातले तर आमचे 3ही नेते म्हणेन मी, सगळे महायुतीचे आमचे सगळे नेते. कोण कोण? अजितदादा, फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे, तिघांची नावं घेईन मी, की खूप छान काम करतायत. पण मला असं नाही म्हणायचंय म्हणजे मी उघड केलं, खूप छान काम करतायत, बरं वाटतं. आणि पहिल्यांदा सगळे जेव्हा कलाकारांना भेटतात, नाही तर बऱ्याच वेळा मंत्र्यांना पण वेळ नसतो, पण हे खूप सगळ्यांना चांगला वेळ देत आहेत आणि काम करतायत. खरंच अभिनंदन. पण तरी देखील एक असं वाटतं ना की आजचं राजकारण जसं हवंय तसं नाही होते, कारण एकमेकांच्या पक्षात जातात, त्यामुळे ती हे आहे. आता निवडणुका झाल्यावर चित्र पाहायला मिळेल, नक्की काय होतं. अगदी नक्की नक्कीच. म्हणजे आता असं वाटतं या पक्षातून या पक्षात आलं की त्याला सहज तिकीट मिळतं पक्ष सोडला म्हणून. असं नाही झालं पाहिजे. तेवढी लॉयल्टी सगळ्यांनीच पाळायला पाहिजे असं. पण भविष्यात तुम्हाला असं वाटतं की जर आपल्याला एखादं काम करायचंय तर आपण एखाद्या पक्षाचा भाग झाल्याशिवाय ते
तितक्या ताकदीने नाही करता नाही नाही गरजच नाहीये. मी कुठेही जाते मला माझं काम तेवढंच होतं, होऊन जातं. आदराने होऊन जातं. अजूनही तेवढेच म्हणजे किती जण पटकन उभे राहतात, म्हणजे मला नवल वाटतं. हे कमावलेली पुण्याई आहे मी म्हणेन, की किती लोकात असलं तरी स्टेजवर आग्रहाने बोलावलं जातं. पण उद्या एवढ्या जर लोकात विचारलं समजा नाही, शिंदेजींनी, तर राजकारणात तुम्ही- नाही पडणार. मला आज जसं वाटतं की तुम्ही निर्मिती क्षेत्रात आहात, वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला चांगल्या चांगल्या कलाकृती भेटीला आणताय, पण पुन्हा जी सक्रिय अभिनय असतो ना जो की वेगवेगळ्या माध्यमातून, अशी एखादी भूमिका तुम्हाला करावीशी वाटते की मला आता हे करायला आवडेल प्रणाली? मी दरवेळी सांगते मला अंधीतली सुचित्रा सेनची भूमिका करायला आवडेल. इंग्लिश मधली मला श्रीदेवीची भूमिका करायला आवडेल. म्हणजे अशा भूमिका अशा वेगळ्या पद्धतीच्या. अशा पद्धतीच्या की आल्या पाहिजेत वाटेला. तरी मला धुरळामधली भूमिका खूप आवडली होती. हो, तुमची. खूप आवडली होती आणि समीर बरोबर पण काम करायला, विद्वांस बरोबर खूप मजा आली होती. आणि पुन्हा वेडिंगचा सिनेमा, सलील कुलकर्णी, केदारच्या फिल्म्सची नावं घेतली. आता ज्या वेगळ्या फिल्म्स करते त्याही वेगळ्या आहेत. म्हणजे आता हातात ज्या आहेत त्या खूप वेगळ्या फिल्म्स आहेत. मजा येईल काम करायला. पण आताचा असा एखादा कलाकार की ज्याचं तो खरंच तुम्हाला प्रॉमिसिंग ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस वाटते, त्याच्यात त्याचे काही सिनेमे जे मला तुम्हाला सई आवडतात? खूप आवडते. इवन सोनाली कुलकर्णी आत्ता ज्युनियर, ती खूप वेगळं करते आता कामं पण. आणि आता मी तिची एक मल्याळम पण फिल्म पाहिली तिच्या आता मधल्या पण. सईचं पण, सई इथून काम करते ते मला आवडतं. मुक्ता आवडते, मला आवडतात ते ऍक्ट्रेस, खूप चांगलं काम करतात. एक रॅपिड फायर आहे आता तुमच्यासाठी. आवडती सासू उषा नाडकर्णी, शशिकला की सुहासिनी देशपांडे? हो, माझ्या दोन तर खूपच आवडत आहेत. म्हणजे आऊ पण उषा नाडकर्णी आणि सुहासताई माझ्या आई असल्यासारख्या. दोघींची नावं घे. बोलणं होतं उषाताईंशी वगैरे? रेग्युलर अगदी. आणि मेसेज असतात रोज. हो. हो. आणि मी आऊला कधीतरी कशी आहेस तू आऊ, तब्येत कशी आहे, असं वगैरे नेहमी असतं. आम्ही समजा शूटला एकत्र असलो, आऊ चल आपण एकत्र जाऊया किंवा एकत्र येऊया, एवढं आहे. ती माझ्या इथून आता 5-10 मिनिटावरच हो राहते. हो हो. सुहासताई पुण्याला राहतात, पण मी येता जाता सगळ्यांना त्यांच्या कार्यक्रमांना जात असते. मी फॅमिली मेंबर आहे त्यांची. आवडती आई अलका इनामदार की आशालता? बाई काय प्रश्न आहे. सगळ्या या दोघी गोड बायका. आशाताई तर माझ्याकडे एकसारख्या असायच्या, अख्ख्या आमच्या बिल्डिंगला माहिती होतं. कारण मी त्यांना बऱ्याच वेळा आजारी असल्या तरी घेऊन यायचे. आणि अलका इनामदार पण फार भोळी आणि चांगली बाई, मनाने अगदी असं निष्पाप असतं ना तसं. हे त्या सगळ्यांनाच आवडायच्या. मी दोन्ही आई म्हणेन तसंच उत्तर. माहेरची साडी की लेक चालली सासर? माहेरची साडी. आवडतं सहकारी अभिनेत्यांपैकी आता विचारेन, अजिंक्य देव, अशोक शिंदे की मिलिंद गवळी, रमेश भाटकर? चारी चारी खूप छान. ह्यांच्यामध्ये जास्त फेवरेट कोण यांच्यामध्ये? अजिंक्य देव, अशोक शिंदे, मिलिंद गवळी की रमेश भाटकर? खरंच नाही, खरंच खूप फेवरेट आहेत सगळे. खूप मैत्री आहे, नाहीच सांगता येत. एवढी क्लोज की आपलं सगळे एकमेकांना एकमेकांच्या घरातलं माहिती असणं, एवढी क्लोज मैत्री आहे सगळ्यांची. अच्छा. हो अगदी. अलका कुबल खऱ्या कशा आहेत, रडणाऱ्या की लढणाऱ्या? लढणाऱ्या. अजिबात नाही रडत. म्हणजे मला तसं रडायला पटकन येत नाही. आणि मी शांत असते, समोरच्यालाही रिस्पेक्ट देत असते. पण समोरच्याने समजा मला काहीतरी डिवचण्याचा प्रयत्न केला तर मी फणा काढते. असं फणा किती वेळा इंडस्ट्रीत बऱ्याच वेळा फाटकन बोलते. मग मी सांगते, तुम्हाला मी दुखावलं का, मी तुम्हाला काय केलं, मी तुमच्यामध्ये काही पडले नाही, मग तुम्हाला अधिकार नाही मला हे बोलायचं. घरात स्वयंपाक कुठल्या पद्धतीने होतो, कुबल की आठले? व्हेज आठले ब्राह्मणी, आणि नॉनव्हेज कुबल मराठा. मासे, मटन, चिकन सगळं. तेच मी विचारणार आहे, पण तुमचं स्पेसिफिक मासे की गोडधोड? मासे. आणि गोडधोड पुरणपोळी, मोदक आवडतातच. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऍक्च्युली आता बोलताना त्यांनी दिलंय, पण तरी सुद्धा त्यांना विचारूया. आत्ताची आवडती मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर की सोनाली कुलकर्णी? सई. अलका कुबल समीर आठलेंना घाबरतात की समीर तुम्हाला घाबरतात? नाही घाबरत कोणीच नाही. खोटेच मी काय चुकले तर मी गिल्टी असते समीर समोर. समीर खूप सपोर्टिव्ह आहे, पण त्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर तो व्यक्त होतो, चिडतो. पण मला कळतं हा तेवढ्यापुरता राग असतो, पण घाबरत वगैरे समीर अजिबात नाही. शांत आहे. मुलींना कुणाचा धाक जास्त, अलकाताईंचा की समीर सरांचा? अलका हिटलर म्हणतात मला. अजूनही मी मुलींकडे फक्त डोळ्यांनी असं पाहिलं. आता त्या मोठीचं तर लग्न झालं, जावई आला मला,
पण मी अजूनही आता तेच विचारणार होते पुढे हो, आणि कसे चालू आहेत जावयाचे सगळं खूप कोण छान कौतुक आणि कौतुक मस्त. तुम्ही आधी असता पण बऱ्याचदा ट्रॅव्हल करून जाताही हो, तर हो, कसे आहे हो. तिकडचं सगळं खूप छान. आता ते बँगलोरला असतात, हो, ते बँगलोरला दोघंही तुम्ही बँगलोर म्हणालात बेस तर. आहे. पण खूप चांगले दोघंही मस्त. आणि अजूनही मुलींकडे त्यांना कळतं माझ्या डोळ्यातनं. मी फक्त असा लुक दिला तरी त्यांना समजतं हिला काहीतरी आवडलेलं नाही, लगेच शांत होतात. मुलीला असा काही एक सल्ला म्हणजे सासरी जाताना आपण आईचं असतं ना की आपण काही 4 गोष्टी समजावून सांगतो मुलींना, म्हणजे आमच्या बाबतीतही ते घडलेलं आहे की आता असं असणार आहे, आता मी तसं असणार आहे. तुम्ही कसं सांगितलं? आजकालच्या मुलीने हे सांगेन की खरं तर प्रणाली आत्ता आपण बघतोय, जागेचा प्रॉब्लेम असेल तर नवरा बायको मुलं राहणं ठीक आहे. पण मला कधी कधी वाटतं की आपल्या सासरच्या सगळ्यांना घेऊन तुम्ही चला. फक्त मी, माझा नवरा आणि माझी मुलं कोणी करू नका. तुम्ही जर चांगलं करिअर करत असाल तर ह्या लोकांची खूपच मदत होते. म्हणजे घरची चिंता नसते, जी मला नव्हती माझ्या करिअरमध्ये. त्यामुळे कधी खंड पडला नाही. आणि आपणही चुकतो ना, हे आधी लक्षात घ्या. दरवेळी सासू बोलली तर राग येण्यापेक्षा अरे मी पण चुकते ना, मी कुठे परफेक्ट आहे, याचा विचार केला तर कधी वाद होणार नाही. निश्चित, अगदी निश्चित. घरात बॉसगिरी कोण करतं, तुम्ही की समीर सर? मीच मीच आल्या आल्या आउटडोअरवर ना. पण माझं एक तर आधी असं घराकडे लक्ष असतं. मग काय काय म्हणजे साफ झालंय की नाही पहिलं लक्ष. म्हणजे आपली हे काढलेत की नाही सगळं कोळिष्टक, हे ते फॅन कसे पुसलेत की नाही सगळं, हे का नाही झालं, हे जागेवर का नाही ठेवलं, हे थोडं माझं थोडं आहे सगळं अगदी. आणि वेळेत येणं म्हणजे मला म्हणायचंय काम आहे तर मुलींना वेळ होणं ठीक आहे, साहजिक आहे. ड्युटी जसं आम्ही शूटिंगला लेट झाला, त्यांच्या फ्लाईट लेट असल्या, तिला काय झालं. पण उगाच मला भटकत मुलीने बसणं अजिबात आवडत नाही. मी त्या बाबतीत सातच्या आत घरात मुलीने आलं पाहिजे या वृत्तीचे आहे. बरं, एक विचारायचंय, माहेरची आता रिमेकचा जमाना आहे. हो. माहेरची साडीचा जर आता कोणी रिमेक करायला घेतला तर आता विजय कोणकेने केलीच आहे फिल्म दुसरी. हा. आता त्यात तर मी मेले नाही. आणि माझं वय नाही आता की नायिका म्हणून परत घेण्याचं. आई म्हणून पण मी करू शकत नाही कारण मेलेलीच दाखवली. तर विजयजी आता काहीतरी दुसरी फिल्म केली, मला त्याचं टायटल नाही माहिती. पण मला असं माहेरची साडी पार्ट 2 असं असतं ना, आणि मला काय रोल देणार माहित नाही. आणि कधी कधी असं असतं की नाव तेच असतं पण त्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं ते बनवतात. तर तुम्हाला आवडेल आणि जर असतील त्याच्यात तर कोण कोणतं कॅरेक्टर प्ले करेल आजच्या पिढीचं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे अजिंक्य देवजींनी केलेलं, तुम्ही केलेलं, रमेशजींनी केलेलं, असं कोण? मला त्यांच्या जागी तर कोणीच दिसत नाही. कारण म्हणजे आमची जी ओरिजिनल टीम होती, विजयजी पण प्रत्येक वेळी विचारायचे सिनेमा रिलीज झाल्यावर यांच्या जागी तुम्हाला कोण मिसकास्ट वाटतं. सगळे म्हणायचे, विचार करायचे यात कोणीच ह्या जागी हा पाहिजे असं वाटत नाही. जसं विक्रमजींची जागा कोणीच घेऊ शकत नाही. जसं अजिंक्यने सुंदर काम केलंय, रमेशजीने, आऊने, आऊचं पारडं एवढं होतं म्हणून माझी भूमिका चांगली वाटली, हो की नाही. तर मला असं नाही वाटत. खाष्ट सासू आऊने जे काही सुंदर काम केलंय. पण ते प्रत्यक्षात कसे आहे तुम्ही? नाही, खूप चांगली आहे, प्रेमळ आहे. आपण म्हणतो ना फणसासारखं आहे की ती बाहेरनं वाटते, ती पण ऐकत नाही समोरच्या. तिच्याशी छान असेल ती छान असते, सहकार्य करते. पण उगाच तिला कोणी त्रास दिला तर ती मात्र गप्प बसत नाही. ती मनाने खूप चांगली, हळवी आहे खूप. निश्चित. पण आता अनेक सिनेमेही आम्ही तुमचे पाहण्यासाठी उत्सुक आहोत. नवीन काय येतंय? छोट्या पडद्यावर काही करताय का? नाही, छोट्या पडद्यावर मी आता कसं आपलं प्रोडक्शन असेल तर मला कधीतरी काम करावं लागतं. पण मी फार मालिकेमध्ये रमत नाही आणि मला 20-22 दिवस सकाळी 8ला जा रात्री 10-11ला या, हे माझ्या आता गेलंय त्याच्यातनं. सिनेमा अजूनही तेवढाच करायला आवडतो, ठराविक दिवसात होतो. वेब सिरीज करायला आवडतील. आता एकाने विचारली आहे, जमलं समजा तर काम करेन, चांगलं रोल आहे, बघूया. निश्चित. आणि आम्ही उत्सुक आहोत तुमचं अशा वेगवेगळ्या भूमिका पाहायला, मग अभिनयाच्या माध्यमातून आणि किंवा निर्मितीच्या माध्यमातून. आणि आज इतकं दिवस मी तुमच्या मागे लागले आणि आज योग जुळून आला. तर लोकमत फिल्मीच्या या नो फिल्टर शो मध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू प्रणाली, थँक्यू. लोकमतलाही मनापासून शुभेच्छा. थँक्यू.